ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काँग्रेस पक्षातून पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले मतदारसंघात ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले। दरम्यान शरद पवारांची साथ देत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जात काँग्रेसला रामराम ठोकलेला। अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। गेल्या 1.5 महिन्यापासून नाशिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोकमुळे पिचड यांचं निधन झालं। वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल। आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल। त्या ठिकाणी महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल